श्रीराम नमस्कार. आज 10 मे 2026 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 67. भगवंत अर्जुनाला म्हणतात, तुला माझी प्राप्ती झालेली आहे आणि ह्या तुला प्राप्त अवस्थेमध्ये तू तुझ्यातला तू आणि मी हा बाजूला केलेला आहेस. भगवंतापासून आपल्याला अलिप्त ठेवणं म्हणजे काय, असं अर्जुन भगवंताला विचारतो की अशी कुठली गोष्ट आहे की जिथं भगवंताला आपण जवळ पण ठेवू शकतो आणि भगवंतापासून लांब पण राहू शकतो. इथं भगवंत अर्जुनाला म्हणतात, एकदा समेट झाला की परत वेगळं आणि एकत्र हा भेद राहत नाही. आपण त्याच्यामध्ये न राहता कर्म करणं. एखादी गोष्ट आपण केली, काहीतरी वस्तू एखाद्याला आपण घेऊन दिली आणि या घेऊन दिलेल्या वस्तूमध्ये तिसरी व्यक्ती आली आणि म्हणली, काय रे, काय झालं? तर आपण सांगतो, अरे नाही, मी त्याला आंब्याची पेटी घेऊन दिली. तर ह्याच्यातला जो मी आहे ह्याला भगवंताचा विरोध आहे. मी पेटी दिली असं बघण्यापेक्षा त्याला आंबे दिलेत, ते कोणी दिलेत, ही विचारधारा मनुष्याच्या वैचारिकतेमध्ये नसावी. अर्जुनाने भगवंताला इथं जो प्रश्न केला त्याच्यात त्याला विचारलं की तू सगळ्यात आहेस, पण ह्या सगळ्यात असताना सुद्धा जसं आम्ही एखादी कर्म केलं तर आम्हाला शिक्षा होते, तशी तुला पण काहीतरी शिक्षा होणं गरजेचं आहे. कारण तू सुद्धा कुठल्या तरी कर्माला कारणीभूत हा असलाच पाहिजेस किंवा असतोस असं आम्हाला वाटतं. मग भगवंतांनी इथं सांगितलं अर्जुनाला की मनुष्याच्या विचारांमध्ये साक्षीभाव असणं खूप महत्वाचं आहे. मी प्रत्येक कर्मात असतो, पण ते मी केलंय हे कधीच माझ्या मुखात नसतं. कृष्ण हा युद्धभूमीवर पण होता, पण युद्धभूमीमध्ये तो कशातच नव्हता. तो बासरीमध्ये पण आहे, त्याचबरोबर युद्धाच्या मैदानात पण आहे. अवस्था तिथं दिसतीये, पण साक्षीभाव नाहीये. प्रेमात आहे तसा तो दुःखात पण आहे, नटखट आहे तसाच रागिष्ठ पण आहे. पण ह्या कशातच कृष्ण अडकून राहिलेला नाहीये. त्यांनी कधीच म्हटलेलं नाही की हे मी केलं. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वाचलं तर त्याच्यामध्ये कळेल की त्याच्यामध्ये हा भगवंता श्रीकृष्ण बरोबर इज इक्वल टू साक्षीभाव. सगळ्यात असून मी कशात नाही. एखादा वीर असतो, तो युद्धावर जातो आणि तो म्हणतो की मी युद्ध लढतोय. भगवंत इथं तेच सांगताय की तू युद्ध लढतोयस, तू वीर आहेस, पण त्याच्यात तो तू नाही आहेस. नीट समजून घ्या विषय. भगवंत अर्जुनाला सांगताय, इथं युद्ध आता होणार आहे, या युद्धात तू आहेस पण तू नाही आहेस. लढणारा जो आहे तो वीर आहे. लढणारा आहे जो प्रजेचं रक्षण करणारा आहे, जो अधर्माचा नाश करणारा तो आहे. हे कर्म जेव्हा होतं तेव्हा कुठलं फलदोष लागत नाही, कर्माचा फलदोष लागत नाही. कारण एखादा सैनिक जर युद्धभूमी बॉर्डरवर गेला आणि त्यांनी शत्रूच्या पक्षाला सैनिकाला मारलं, तर त्याला असं होत नाही की ह्यांनी त्याला मारलं. तो त्याचं कर्तव्य म्हणून जातो आणि ते बजावतो. कारण विशिष्ट कृती तो करत नाही. त्याला माहित नसतं समोरचा कोण आहे.
म्हणजे स्थिती काय आहे हे मनुष्यानी आपल्या आतमध्ये घ्यायचे नाहीये. कृती ही करून मोकळी व्हायची आहे, त्याच्यात मी भाव ठेवायचा नाहीये. अमुक गोष्ट मी केली असं म्हटलं की त्याच्यामध्ये मी भाव आला, मग ते कर्माला तुम्ही त्या फल प्राप्त्यर्थाला तुम्ही जबाबदार राहता. मग ते चांगलं असो वाईट असो. भगवंत तिथं अर्जुनाला ते सांगतोय, जी व्यक्ती कर्म करून कशातच राहत नाही, कारण जो मी म्हणतो तिथंच अहंकार निर्माण होतो. कृष्णामध्ये अहंकार नव्हता. असं कुठलीच भूमिका किंवा कशातच लिखाण नाहीये की भगवंताला अहंकार झाला. सहजता होती, सर्वात असून कशात नाही. आणि अर्जुनाला तो सांगतोय की तू युद्धावरती जे आता तुझे जे हातपाय गळलेले आहेत याला अर्जुन जबाबदार आहे, वीर जबाबदार नाहीये. म्हणजे क्षत्रिय जो वीर होता, वीर शब्द हा एखाद्याला म्हणतात ना वीरपुत्र, तसा याच्यातनं वीर म्हणतात. तो म्हटला अर्जुन ढासळला, वीर ढासळलेला नाहीये. पण ढासळताना गांडीव ज्यावेळी अर्जुनाच्या खांद्यावरनं गळून पडलं तेव्हा समोर बघणाऱ्याला असं वाटलं की वीर ढासळला. गंमत कशी आहे बघा. गोंधळलेल्या अवस्थेचं भूमिका अर्जुनाला काढायचीच होती, कारण ती जर केली नसती, हा संभ्रम निर्माण झाला नसता, हा मोह निर्माण झाला नसता, ही माया निर्माण झाली नसती. हे सर्व अर्जुनाच्या मनाचा खेळ सांगतोय. तर आपल्याला ही भगवद्गीता आपल्यापर्यंत पोहोचलीच नसती. पण अहंकार म्हणजे काय आणि मोह म्हणजे काय ह्याचं जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला ते कशात तरी पाहायला लागतं की ही कुठं हा शब्द वापरला आहे. तर तसं अर्जुनाला तो मोह भगवंताने शब्द वापरला की मोह झाला. पण ढासळलेली अवस्था ही अर्जुनाला भूमिकेद्वारे वाटवायला लागली. पण ही भूमिका तो जगत असताना दोन भूमिका तो जगलाय इथं. एक सर्वसामान्यांसाठी कायमचं शतकोनशतक ज्ञान त्यांनी समाजापुढं भगवान श्रीकृष्णाच्या मुखातनं वदवून घेतलं आणि ते समाजाला पुढं जीवन सहजतेने जगण्यासाठी उपयोगी पडतं. पण ह्याच वेळेला ती भूमिका करत असताना त्याला एक अस्वस्थ गळून गेलेला वीर ही पण भूमिका करायची होती. खांद्यावरनं गांडीव गळून पडलं, समोरच्या माणसाला आनंद झाला. अर्जुनासारखा स्थितप्रज्ञ स्थिती प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या खांद्यावरनं गांडीव गळून पडतं, याचा अर्थ आपला विजय पक्का. ह्याला कृष्ण नीती म्हणतात. जी अवस्था समोरच्याचं मन विचलित करतं ती अवस्था निर्माण करायची ताकद, क्षमता ही आपल्या भक्तामध्ये निर्माण करणं ही भगवंताची त्यावेळची असलेली कृती होती. आणि म्हणून त्यांनी अर्जुनाला हेरलं होतं. अर्थात याच्या पाठीमागं दोन गोष्टी होत्या. अर्जुनाचं कृष्णाप्रती असलेलं पूर्ण समर्पण. उद्या तो फुटला असता तर, समजा भीम आला असता, भीम म्हटलं असता नाही मला हे असं काही जमणार नाही, मी समोर जाऊन डायरेक्ट युद्ध करतो परस्पर. कारण तो तसा स्वभावाने रागीट होता. नकुल सहदेवांचं काम नव्हतं, धर्माचं काम नव्हतं. धर्माने ऐकलं असतं तर धर्म म्हणला असता तू म्हणतोयस ते बरोबर आहे, जाऊ दे आपण समेटच करून टाकू. तू आता गीतेत सांगतोयस ना की काहीच नाहीये, सगळं इथंच राहणार आहे, जे दिसतंय ते सगळं नक्कल आहे किंवा जे आहे तो हा भास आहे. जर हे तू मानतच असशील तर त्याच्यापेक्षा मी
हे युद्ध थांबवतो आणि हा भास स्वीकारतो. आणि हे कृष्णाला मान्य नव्हतं. कृष्णाला म्हणून अर्जुन पाहिजे होता, की तो योग्य तऱ्हेने ज्ञानाची उकल करून समाजापर्यंत आणणार आहे. आणि भगवंताचा कृष्णाला जेव्हा अर्जुन विचारतो की भगवंत तुझी ओळख काय, कुठंतरी मनुष्याला जीवन जगताना अशा बिंदूवरती मनुष्य येतो की त्याला तिथं भगवंताची ओळख होणं गरजेचं असतं. आपण आपल्या जीवनात जगताना अगोदर तरुणपणी काम करत असतो. प्रत्येक व्यक्तीच अगदी मंदिरात जातोच असं नाही. आणि हे करत असताना ध्यान अध्यात्म मार्गाला नसतो. पण एक दिवस त्याला जाणवतं की आपल्याला काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि तेव्हा तो त्या भगवंताची ओळख, मग तेव्हा आपण जसं म्हणतो की मी एक नोकरी लागेपर्यंत होतो तेव्हा काहीच नव्हतं, वेळच नव्हता. पण आता मी अमुक मठात जातो, अमुक मंदिरात जातो, अमुक देवतेचं करतो. त्यावेळी त्याला असं वाटतं की आपण आता करावं. भगवंत अर्जुनाला सांगतात ही मनाची असलेली ती अवस्था आहे जेव्हा मनुष्याला कळतं की जो मी आहे त्याला जास्त महत्व नाहीये, कारण या माझ्या मीला चालवणारा दुसरा कोणतरी आहे, म्हणजे संकट. आपल्याला वाटतं की माझ्याकडे सगळं आहे, मी सगळंच करू शकतो, पैसा आहे, लखता आहे. पण जेव्हा संकट येतं तेव्हा त्याला कळतं की माझ्याकडे सगळं आहे पण आता या पैशाचाही उपयोग नाही. तेव्हा तो मग तो क्षणभर मी विसरतो आणि मग बाहेर म्हणतो की ह्याला काही सोल्युशन आहे का, मला अडचणी खूप आहेत तर ह्याला काही अडचण आहे का. आणि मग ज्याच्यापाशी जातो तो त्या भगवंताच्या मार्गाने त्याला नेऊन ठेवतो, भगवंताला नेऊन ठेवतो. कसं प्राप्ती होईल ते. आजच्या काळामधले हे जे सगळे मठ मंदिरं आहेत हे त्याचाच एक भाग आहे. जेवढी गर्दी जास्त तेवढा मनाचा कमकुवतपणा जास्त. भगवंतांनी अर्जुनाला इथं एक गुरुकिल्ली दिली आहे. हे सगळं नकोय, तू फक्त मी सोड. मी भगवंताबरोबर आहे. हे आपण म्हणतो की माझ्याबरोबर माझे गुरु आहेत, सांगायला कशाला पाहिजे. आपलं अस्तित्व हेच गुरु आहेत. कृष्ण अर्जुनाला सांगतोय, कृष्णाचं जीवन बघितलं. अर्जुन जेव्हा विचारतो कृष्णाला तुझं जीवन काय आहे, तुला तुझी प्राप्ती मनुष्यांनी कशी करायची झाली तर मला कळलं, पण इतरांना जर करायची झाली तर कशी करायची मला जरा त्याच्या पायऱ्या सांग. तर भगवंतांनी एकच पायरी सांगितली. ती एकच पायरी मनुष्यानी कुठल्याही कर्मामधला मी सोडला की हे मी केलंय तर ते मनुष्य मला प्राप्त होतो किंवा मी मनुष्याला प्राप्त होतो. आपण मानतच नाही की माझं चाललेलं जीवन हे या भगवंताच्या मुळे चाललेलं आहे. मी अमुक ठिकाणी, आपण किती वेळा दिवसातनं शब्द उच्चारतो, मी हा शब्द दिवसातनं किती वेळा उच्चारतो, ज्याला भगवंतांनी ह्या ओव्यांमध्ये अहंकार म्हटलेला आहे. घरामध्ये एखादी गृहिणी म्हणते मी स्वयंपाक करून ठेवते, मी शब्द कशाला पाहिजे असं भगवंताचं म्हणणं आहे. स्वतःचं अस्तित्व त्याच्यात कशाला पाहिजे. घरामध्ये स्वयंपाक तयार करून ठेवते, पण हा मी शब्द जो आहे हा भगवंत म्हणतात नको, मी हा अहंकार निर्माण करतो. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितलेलं आहे की मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मनुष्याचा उद्धार नाही. चांगदेव महाराज जेव्हा आले, जेव्हा भिंत पाहिली माऊलींनी सगळ्या भावंडांसकट बसून चालवलेली, तेव्हा मी गळून पडला.
1500 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा काही उपयोग नाही. ते वाघावर बसून आले, हातामध्ये नागाचा चाबूक होता, हा दिखावा होता. पण जेव्हा तो मी गळून पडला तेव्हा तो वाघही गेला, हातातला नागाचा असुरही गेला, आणि जो एवढ्या वर्षाचा अहंकार होता तोही क्षणात नष्ट झाला आणि माऊलींच्या चरणी गेले. मग ज्ञानेश्वरीमध्ये हा दाखला आहे की मी सोड. दत्ताच्या आरतीमध्ये सुद्धा आहे, मी तूपणाची केली बोळवणं. मग भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये मीला खूप महत्व दिलेलं आहे. अक्षर ब्रह्मयोगामध्ये मी सुटला पाहिजे. मी पैसे दिले म्हणून तुझं आयुष्य सुकर चालू आहे, मी दिलंस म्हणून तू वाचलास, मी दिलं म्हणून तुझं जीवन सुसह्य आहे, मी बोललो म्हणून तुझं काम झालं. या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त अहंकार आहे. कारण अहंकाराचं बीज मी आहे. आणि अर्जुनाला भगवंत ते सांगतात, ते मनुष्याने सोडणं गरजेचं आहे. मी ते सोडलं. कृष्णाने प्रत्येक कृतीमध्ये साक्षीभाव ठेवला. शिशुपालाचा वध केला, 100 अपराध भरेपर्यंत त्यांनी केला नाही. आपण म्हणतो शिशुपालाचा वध कोणी केला? कृष्णाने केला. कृष्णाने त्याला सांगितलं, तुझे 100 अपराध मी माफ करेन आणि 101व्या अपराधाला मी दंड देईन. आणि जेव्हा 100 अपराध संपले तेव्हा कृष्णाने सुदर्शन चक्र चालवलं. पण तो भाग जर नीट आपण महाभारतामध्ये वाचला तर तो असा आहे की भगवंताने शिशुपालाला सांगितलं, तुझे 100 अपराध माफी आहेत, पण 101व्या अपराधाला तू शिक्षेस पात्र होशील. मी तुला मारीन नाहीये, तू शिक्षेस पात्र होशील. आणि इथं भूमिका बदलते. कृष्ण त्याच्यात अडकून राहिलेला नाहीये. त्या गोपिकांमध्ये कृष्ण अडकून राहिलेला नाहीये. अस्तित्व आहे पण तो नाहीये. लहानपणी जेव्हा तो दही चोरायचा, माखन चोर म्हणून त्याला ओळखलं जायचं, तेव्हा तो म्हणायचा की चला फोडू म्हणून, पण मी फोडतो असं कधीच नाही. तिथं अडकला नाहीये. आई वडिलांनाही शिक्षा, त्यांनाही कारावास मिळाला. कृष्णाच्या आई वडिलांना त्याच्यात त्यांनी हस्तक्षेप केलेला नाहीये. त्यांनी नियोजन केलं. नाहीतर एका क्षणामध्ये तो देवकी वासुदेवाला बाहेर काढू शकला असता. त्यांच्या जीवनामध्ये जे वाईट प्रसंग घडले ते कृष्णाने पहिल्याच बाळाचा जन्म घेऊन सगळं वाचवलं असतं. त्यांनी केलं नाही. काळ त्यांनी हातात घेतला नाही. पण आपण असं धरू, असं समजू की कृष्णाने तसं केलं असतं की ठीक आहे, हा जो बाकीचे पुढच्या 7 जणींना मारणार आहे ना, त्याच्यापेक्षा मीच 8वा परस्पर जन्म घेतो. त्याच्यात मी आला बघा. जिथं मी येतो तिथं अहंकार येतो. पण त्यांनी काळाला हातात घेतलं नाही. काळ काळाच्या प्रमाणे चालत राहिला. कृष्ण कृष्णाच्या नीतीने वागत राहिला. कुठंही त्यांनी म्हटलेलं नाहीये. परत द्रौपदीने जेव्हा
वस्त्राची मागणी केली, म्हणजे रक्षणाची मागणी केली, तेव्हा धावा करून जेव्हा कृष्णाने तिला वस्त्र पुरवलं, लज्जा पुरवली. आपण म्हणतो कृष्ण म्हणत नाही की मी पुरवलं. कृष्ण पांडवांना सांगतो, तुम्ही पती असून षंड आहात, मी भावाचं कर्तव्य केलं. त्याच्यात कृष्ण नाहीये. साक्षीभाव कृष्णाने कशातच घेतलेला नाही. आणि त्यांनी हीच नीती सांगितलेली आहे की मनुष्य प्रत्येक ठिकाणी जेव्हा स्वतःला घेतो स्वकडं की हे माझ्यामुळे झालं, हे मी केलंय, तिथं मनुष्याचं जीवन अधोगतीला जायला सुरुवात होते. त्याला कळत नाही आपण काय वागतोय. आज हे जे समोरचे आहेत म्हणजे कौरव, यांना स्वतःमध्ये अडकलेत म्हणून ही अवस्था आहे. आणि तू जर मी तुला जे प्रदान करतोय ह्याच्यात जर तू तुझ्या अनुषंगाने विचार केला तर ते समाजापर्यंत पोहोचणार नाहीये. कारण आपण म्हणतो ना की मला माहिती कळली, पण ती मी आता समोरच्या पुढच्याला सांगायची की नाही ते माझ्या मनामध्ये आहे, मी ठेवीन काय ते. पण इथं ती अवस्था नव्हती. कारण अर्जुनाला सांगता सांगता संजय ऐकत होता. संजयाने सांगितलं असतं धृतराष्ट्राला, चुकीची इन्फॉर्मेशन दिली असते, चुकीची माहिती दिली असते, तरी काही त्याला फरक नव्हता पडला. पण त्यांनी जे फक्त पाहिलं तेच सांगितलं. त्याच्यापेक्षा त्याला जे ऐकू आलं तेवढंच त्यांनी सांगितलं. धृतराष्ट्राला संजयानी जे वर्णन केलं, धृतराष्ट्र संजयाला विचारायचा की हे संजय सांग तिथं काय चाललेलं आहे, युद्धभूमीवर काय चाललेलं आहे, माझी मुलं काय करतायत, संभाषण का बोलणं चाललंय, हा प्रश्न नाही त्यांनी विचारला. युद्धाची स्थिती विचारली. पण संजयाने जे ऐकलं होतं ते वेगळं होतं. नाही तर धृतराष्ट्राला पण भगवद्गीता कळली असती आणि त्याचं वैचारिकतेत बदल झाला असता. हा जो भाग आहे हा पण एक महत्वाचा भाग आहे. व्यासांनी संजयाला दृष्टी दिली. काय ऐकू, काय चालू आहे हे नाही बघतो, दृष्टी दिली, काय चाललंय ते बघतोय. आपण एखादी गोष्ट लांब असते, आपण ती डोळ्यांनी पाहतो, पण त्या गोष्टी तिथं काय बोलणं चाललंय ते आपल्याला ऐकू येत नाही. आणि व्यासानी संजयाला दृष्टी दिली. पण भगवद्गीता ही फक्त अर्जुनालाच तिथं कळली किंवा ऐकू आली. आणि त्या मारुती रायांना ज्या कपिध्वजामध्ये बसले होते, जर ती संजयाला आली असती तर कदाचित संजय धृतराष्ट्राला जी मदत करत होता ती करायची सोडून तो निघून गेला असता. कारण आपण करतोय हे चुकीचं करतोय हे त्याच्या लक्षात आलं असतं, भले जरी सेवक असला तरी. कारण जेव्हा ज्ञान प्राप्त होतं आणि योग्य ज्ञान प्राप्त होतो तेव्हा मनुष्याच्या मनावरती परिणाम होतो. जेव्हा त्याला जाणीव होते की अरे माझं चुकलंय. एखाद्याला आपण ऐकतो आणि समोरच्याला सांगतो दुसऱ्याला. वाईट गोष्ट असेल तर आपण सगळ्यांना सांगायला जातो का की अरे असं ही वाईट घटना घडल्या, नाही जात सांगा. आनंदाची बातमी सगळ्यांना सांगतो. मग इथं संजयाची जी अवस्था होती धृतराष्ट्रापर्यंत ती पोहोचलीच नाही. गीता जर धृतराष्ट्रापर्यंत पोहोचली असती तर कदाचित वैचारिकतेत बदल झाला असता. पण तो कृष्णालाच, भगवंतालाच घडूनच द्यायचा नव्हता. अधर्माचा नाश कसा करायचा, भगवंत कृष्ण प्रत्येक रणनीतीत होता. भगवंत शब्द फक्त भगवद्गीतेत आहे, कारण ती भूमिका भगवंताची होती, कृष्णाची नव्हती. अर्जुन हाक मारताना
त्याला केशवा म्हणायचा, मधुसूदना म्हणायचा. ज्या ज्या अवस्था आहेत त्या त्या अनुषंगाने कृष्णाची नावं तिथं दिलेली आहेत. पण भगवंत कधी म्हणलेलं नाहीये. कारण भगवंत ही अवस्था आहे जी ज्ञान प्रदान करत होती. मुख कृष्णाचं होतं, पण त्याच्यात तो मी असलेला कृष्ण नव्हता, म्हणून भगवंत होता. जर भगवंताची जर लीला असती तर ती त्यांनी तिथपर्यंत पोचवली असती आणि त्याची विचारधारा धृतराष्ट्राची बदलली असती. मग जीवनामध्ये हेच आहे. भगवंत म्हणतो मी सर्व सांगतो, समोर घडतंय. मनुष्य अंदाजच बांधू शकत नाही. प्रत्येक जण आपला निर्णय देऊन मोकळा होतो. भगवंत जेव्हा अर्जुनाला गीता सांगत होते, काय ती थोड्या अवधीत, असं गणित म्हणतात की 20-25 अर्ध्या तासाच्या आत सांगितली, पद्यात सांगितली. तेवढ्या वेळामध्ये धृतराष्ट्र अस्वस्थ होता. मनुष्याची अवस्था, अधीरता, ही जीवनामध्ये मनुष्याची अधीरता कमी होणं गरजेचं आहे. कारण ही जर झाली नाही तर मनुष्य अस्वस्थतेकडे झुकतो. आणि संजय फक्त जे दृष्टिक्षेपात होतं, जे दिसत होतं, तेवढंच त्याला जे ज्ञान, एखादी गोष्ट आपण बघतो, असं धरून चालला की आपण बघतोय पलीकडचे 2 बिल्डिंग सोडून काहीतरी 2 जण बोलतायत. 2 मित्र असतील, तिकडं अगदी त्यांचं मैत्रीमध्ये हातपाय एकमेकांना अशी गमतीत मारतात, तसं चाललं असेल. पण आपल्या मनामध्ये पहिला विचार येतो, तिकडच्या पलीकडच्या बिल्डिंगवर मारामारी चालू दिसते. मनुष्याच्या अंतर्मनात जे विचार रुजलेले आहेत, हे त्या अनुषंगानेच त्याला बाहेर पडतात आणि त्याचा दृष्टिकोन ठरवतात. मग हीच अवस्था जरी व्यासांनी का दिली दिव्य दृष्टी त्याला, आपण कधी असं मनामध्ये कधी आणतो? हे खास काय प्रेम होतं धृतराष्ट्रावरती की व्यासांनी त्या संजयला आधी धृतराष्ट्राला विचारलं की तुलाच देतो, नको म्हणला, घाबरला तो. एवढं ऐकलंय खरं. आता पाहिलं तर आपण एखाद्या गावाला जातो आणि तिथे म्हणतो त्या तिकडे किल्ल्यात जाऊ नका बरं का, त्या बाजूला जाऊ नका, तिकडं जरा काही भूतखेत हॉन्टेड जागा आहेत म्हणून. ऐकलं, तेवढा इम्पॅक्ट होत नाही. पण जसं त्या गावाच्या जवळ जायला लागतो आणि ती अवस्था दिसते, मनुष्य जास्त भयप्रद होतो आणि मनावरती तो ताण आणि ओझं येतं. हीच अवस्था धृतराष्ट्राची झाली होती. म्हणून तो म्हणला नको, स्वार्थ, भयान अवस्था. मनुष्याला माहिती असतं, जरी मुलं त्याची होती, हे युद्ध धर्म अधर्माचं आहे. धृतराष्ट्राला माहिती होतं याच्यामध्ये जिंकाची संधी ही ज्याच्या बाजूनी भगवंत आहे, ओळख होती, पण स्वीकार नव्हता. कृष्ण आहे हे त्याला माहिती होतं, पांडवांच्या बाजूनी. हे त्याला माहिती असताना सुद्धा त्याला स्वतःच्या मुलांना कुठल्याही अवस्थेत बघायची त्याची तयारी नव्हती. आणि मग अशा अवस्थेमध्ये मनुष्य फक्त तेवढंच विचारत असतो जेवढं त्याला त्या गोष्टीची भीती असते. त्याला माहिती असतं, आपल्यालाही माहिती असतं, एखादी गोष्ट कुठं कमकुवत असते, करायला गेलो की ही गोष्ट आपल्याकडनं होणारी नाहीये, पण आपण तीच गोष्ट सारखी बघत असतो किंवा विचारत असतो, अरे अमुक झालं, काय झालं. मग तसं धृतराष्ट्र कायम, जर तुम्ही भगवद्गीता महाभारत वाचलं तर लक्षात येईल की माझी मुलं काय करतायत, दुर्योधन काय करतोय, दुःशासन काय करतोय, ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी प्रश्नच विचारले नाही. कारण का? तर मनात असलेली भीती. मग भगवंत अर्जुनाला इथं सांगतायत की मनुष्याला जेव्हा दृष्टी प्राप्त होते, मग तो अंध असो किंवा डोळस असो,
जेव्हा मनुष्याला दृष्टी प्राप्त होते आणि तो ती अवस्था स्वीकारतो, तो एक तर त्या परिस्थितीला सामोरा जातो किंवा त्या परिस्थितीला घाबरतो. आणि घाबरणं हे जास्त आहे. फक्त संजय व्यासांनी सांगितलं की तुला फक्त हे देतो, काय देऊ सांग. तुला ठीक आहे, धृतराष्ट्राशी बोलणं जेव्हा व्यासांचं होतं ते म्हणतात ठीक आहे, तुला नाही ना बघायचं, मग संजयाला. विदुराची निवड केली का? नाही केली. मानसशास्त्राच्या अनुषंगाने जेव्हा ह्या महाभारताचा, भगवद्गीतेचा अभ्यास केला जातो, एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती आपण मध्ये जर ट्रान्सलेटर असेल, ती किती बुद्धिमान आहे हे बघणं गरजेचं असतं. ती फक्त तेवढंच, म्हणजे इकडं ऐकलं आणि तेवढंच ती समोर देत असेल माहिती, तर ती बुद्धिमान नाहीये. ती दुभाषी आहे पण बुद्धिमान नाहीये. पण एखादा बुद्धिमान व्यक्ती जर दुभाषी म्हणून काम करायला लागला तर त्याची स्वतःची विचारधारा त्याच्यामध्ये तो ओततो, कारण त्याला कळत असतं चांगलं काय आणि वाईट काय. आणि कदाचित जेव्हा व्यासांनी विचारलं कोणाला दृष्टी सांग, तू सांग, तेव्हा त्यांनी संजयाला सांगितलं की हा हा ह्याला द्या. का? म्हणजे हा माझ्याच विचारानुसार चालणार आहे, माझ्याच हुकमाचा ताबेदार आहे आणि मलाच जे आवडेल कदाचित तेवढंच सांगणार आहे. हा भाग नीट लक्षात, हळू खूप सांगतो एवढ्याचं कारण असं आहे की हा द्वंद्व भाग आहे. भगवंत अर्जुनाला सांगतायत माझी प्राप्ती करण्यासाठी कशा प्रकारे मार्ग असतात, निघतात, मनुष्य कसे वागतात आणि त्याच्यात मी कुठं सापडतो, हा मार्ग सांगतायत. तिथं धृतराष्ट्राने सांगितलं असतं मला फक्त भगवंताचे, या कृष्णाचे चरण दिसावे, फक्त तो काय करतोय एवढंच ऐकू यावं तरी बास होतं. पण त्याच्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं महत्व वाटत नव्हतं, इंटरेस्ट नव्हता. फक्त माझी मुलांचं काय होतंय, कारण काय की त्यांना फक्त राज्य आणि परत ह्याच मुलांना, भावाच्या मुलांना परत कसं वनवासात पाठवता येईल एवढंच त्याच्या मनामध्ये होतं. अंध असून सुद्धा, ज्याला डोळस अंध म्हणतात, मग हा दोन्ही प्रकारे होता. म्हणून व्यासांनी लगेच संजयाला अपॉइंट केलं. ठीक आहे, मान्यता, हा, कारण त्याला माहिती होतं की हा हुशार नाहीये, हा आई बघेल तीच सांगेल. समाजाची, धर्माची स्थापना करताना कशा कशा मार्गाने कृती घडतात हे अभ्यासाचं हे खूप उत्तम, व्यास, भगवान श्रीकृष्ण, अर्जुन हे उत्तम त्रिकोण आहेत. हे आपण ओळखून घेतलं पाहिजे. आपण नुसतं म्हणतो संजयाला दिलं, पण का दिलं? आपल्यावरती हा फणा काढणार नाही. आणि त्याला जर कळलं असतं, संजयने सांगितलं असतं ना महाराज हे त्यांनी जेवढं आहे तेवढं त्याला दिसलं, ती दृष्टी दिली युद्धभूमीवरची, की तुला दिसेल तसं तू वर्णन करू शकतोस. आणि गंमत बघा, संजय पण एखादा नोकर असतो आणि घरामध्ये धरून चालला, एखादा श्रीमंत माणूस आहे त्याच्या घरात नोकर आहे, त्या नोकराला कळत असतं या मालकाचा फोन एखाद्या वेळी आता कडेला आलाय, पडू शकतो किंवा काहीतरी चुकतंय, पण त्याची बोलाची हिंमत होत नाही, कारण तो त्याला बोलला तर ते कदाचित मालकाला असं वाटतं हा मला शिकवतोय, हा नोकर आहे, हा मला काय शिकवतोय, मी करतोय तेच योग्य आहे. आणि हीच भूमिका संजयाची तिथं झाली असेल की जेवढं मला हा विचारतोय ना तेवढंच सांगायचं, जास्त सांगायचं नाही. दिसत होतं पण कळत नव्हतं.
महाभारत जेव्हा संपतं तेव्हा संजयाचा शेवटचा जो भाग आहे महाभारताचा, दुर्योधन हा त्या युद्धभूमीपासून लांब जाऊन अश्वत्थामा जेव्हा दुर्योधनाला भेटतो तेव्हा त्याची ही संजयाची दृष्टी कमी कमी होत जाते आणि थांबते, ट्रान्समिशन थांबतं, कारण तेवढंच दिलेलं असतं. भगवंत अर्जुनाला तेच सांगतोय. एकदा भगवंताचा निवाडा झाला, एकदा भगवंतांनी न्याय केला की इतर गोष्टी जागच्या जागी संपतात. माझी प्राप्ती सहज आहे, तू फक्त मी सोड, मी आहे. तू कशातच स्वतःला धरू नकोस, उत्तम कर्म आहे. तुला जे मी आता सांगतोय, तू धनुष्य उचलायचंस आणि तू युद्ध करायचंयस. आणि हे युद्ध करताना मी एक वीर आहे एवढंच लक्षात ठेव. ह्याच्यात अर्जुन आला तर मनामध्ये प्रश्न उत्पन्न होणार आहे. आपण रोजच्या जीवनात तेच करतो, स्वतःला उपस्थित ठेवतो सगळीकडे. मी महाराजांचं स्तोत्र वाचलं, मी महाराजांचं पोथी वाचली, मला फळ मिळालंच पाहिजे. नाही मिळणार, कारण तुम्ही त्याच्यात मीचं अस्तित्व टाकून ठेवलं. सहज क्रिया होणं गरजेचं आहे. माऊलींनी तेच सांगितलं. माऊलींनी ज्ञानेश्वरी जे सांगितले म्हणजे महाभारत भगवद्गीतेचा दुसरा भाग आहे. सहज क्रिया, रेड्याची क्रिया, रेड्याच्या मुखातनं वेद, सहज क्रिया. तो सुद्धा तो रेडा माऊलींनी निवडलेला नव्हता. फक्त ज्ञाना हे त्या रेड्याचं नाव, एवढंच. मग फक्त नाम जिथं आहे तिथं सुद्धा अस्तित्व आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. देह महत्वाचा नाहीये. देह कुठलाही असो, भगवंत अशक्य ते शक्य करतो. माऊलींनी त्याला सांगितलं, तुझं आणि माझं नाव एक आहे. सगळ्यांनी तिथल्या त्या पंडितांनी सांगितलं की हाही ज्ञाना तूही ज्ञाना, तू जे म्हणतोस ते त्याच्या मुखातनं म्हणून दाखव. माऊलींनी त्याच्यामधला देह बघितला नाहीये की हा रेडा आहे, नाही, हा माझा अंश आहे, एवढंच बघितलं. हा परमात्म्याचा अंश आहे ज्याच्यात मी पण आहे आणि तो पण आहे. आणि मी का बघितलं तर माझं नाव ज्ञाना आहे आणि त्याचं नाव ज्ञाना आहे. आणि रेड्याच्या मुखातनं वेद म्हणून घेतला. नमस्कार कोणाला केला माऊलींनी अगोदर? आपण तो भाग बघितला असेल, कधी टीव्हीवरती वगैरे लागतो. त्यांनी समोर आणलं आणि लगेच त्याच्या मुखातनं वेद म्हणून घेतलं नाही. मग माऊलींनी नमस्कार कोणाला केला? त्या महेशाला केला, त्या महादेवाला केला जे निवृत्त अवस्थात होतं, ते म्हणजे निवृत्तीनाथानं केला. त्या पांडुरंगाला केला जो स्वतःचाच एक अवतार होता पण वेगळा होता. त्याच्यात मी नव्हता, म्हणजे त्याच्यात ज्ञानेश्वर नव्हते, वेगळे होते. आणि त्यांनी सांगितलं की तुमची शक्ती ही याच्या मुखातनं वेद म्हणून गेली. ज्ञानेश्वर असं म्हणले नाही की माझ्यामुळं ह्यांनी वेद म्हटले, नाही. गुरुची आज्ञा झाली, गुरुंनी परवानगी दिली, ज्ञान सर्वोच्च अवस्थेला गेलं आणि ते रेड्याच्या मुखातनं प्रगट झालं. असं आहे तिथं. माऊली मी असं कुठंच नाही. मग तसंच इथं भगवंत अर्जुनाला म्हणतात, युद्ध आहे पण मी नाहीये. तुला सांगतोय ते भगवद आहे, वदन आहे, भगवंताचं वदन आहे.
तो श्रीकृष्ण नाही आहे, तो सारथी आहे. भूमिका दोन आहेत, सारथ्याची भूमिका आहे आणि भगवंताची म्हणजे ज्ञान द्यायची पण भूमिका आहे. रथावरती जर आपण पाहिलं तर रथाच्या सारथी पुढे असतो, तसं त्या चित्र काढतात त्याच्यात कृष्ण तिथं होता आणि अर्जुन मागं होता. अर्थात मागच असतो लढणारा, पण लांबनं जसं जर चित्र तुम्ही पाहिलं तर सारथ्याचे पाय कोणी पडलेले का? इतर कौरवांना प्रश्न पडायला पाहिजे की अरे हा अर्जुन त्या कृष्णाचे पाय का पडतोय? मित्र आहे इथपर्यंत ठीक आहे, ह्याचा सारथी इथपर्यंत ठीक आहे, अशी काय गोष्ट आहे? हा प्रश्नच नाही कौरवांना की का हा का याच्या पाया पडतोय. कारण भगवंताची प्राप्ती जेव्हा होते ही इतर कोणाला जाणीव होत नाही, ही त्याच व्यक्तीला होते. इतर कोणाला समोर दिसत असून सुद्धा मनुष्याला कळत नाही की ह्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे. ज्ञान देताना भगवंताचा हात रीत आहे असा नाहीये, असा आहे. रीत ज्ञान दिलंय. प्रत्येक कृती, प्रत्येक चित्र, प्रत्येक अवस्था हे काही ना काहीतरी शिकवत आहे. फोटो जर नीट बघितला तर असं नाही दिलेलं, असं दिलेलं आहे. अशी भूमिका जेव्हा आपण हात करतो तेव्हा मोकळं करतो आणि असं करतो तेव्हा देतो. त्यांनी मोकळं केलं. भगवंताजवळ असलेलं सर्व ज्ञान त्यांनी त्या अर्जुनाजवळ मोकळं केलं. पण कोणालाही प्रश्न पडला नाही शिवाय शकुनीने ओळखलं कृष्णाची काहीतरी नीती चालू आहे, कृष्णाचं काहीतरी कारस्थान चालू आहे. कारण हा देव आहे हे शकुनी ओळखून होता. त्याला कौरव मरतील ह्याची खात्रीच होती. बघा कसं शास्त्र आहे, मानसशास्त्र कसं आहे. शकुनीला खात्री होती की हे कौरव मारणारच आहेत, म्हणून तर तो फक्त तिथं उभा होता. त्याचं महत्वाची महत्वाकांक्षाच ती होती ना की यांचा नाश करायचा. एखाद्याबद्दल बदला घ्यायचा तर शकुनीने वास्तविक पांडवांच्या बाजूने यायला पाहिजे होतं, त्याचा बदला पूर्ण झाला असता. पण त्यांनी तसं केलं नाही. घरातच राहून त्या सगळ्या भिंती, मनाच्या भिंती पोखरून ती उत्तम अवस्था निर्माण केली. युद्धाची अवस्था निर्माण कोणी केली? शकुनीने केली. दुर्योधनाच्या मनामध्ये सांगितलं कोणी ह्याला द्यूत खेळायला, मी काळजी करू नकोस, हे तुला आवडलाय ना हा इंद्रप्रस्थ, मी तुला मिळवून देतो. माझ्या त्यांना फक्त तू खेळायला बोलव. ही चालीची पहिली सुरुवात. भगवान श्रीकृष्ण आणि शकुनीची भेट होते तेव्हा, जेव्हा हे बोलतो शकुनी दुर्योधनाला की त्यांना खेळायला बोलव, आमंत्रण पाठव, हे सांगून त्या दुर्योधनाच्या जेव्हा शयन कक्षातून तो बाहेर पडतो तेव्हा समोर कृष्ण दिसतो आणि तो थबकतो आणि कृष्णाला विचारतो, तू तर सर्व ज्ञात आहेस, तुला तर कळलंच असेल दुर्योधनाला मी काय सांगितलं. कपटी माणसं कशी असतात बघा, अगोदर समोरच्याला काय कळलंय का नाही पहिलं कसं काढून घेतात. कृष्ण फक्त हसतो आणि तिथनं जातो, कारण त्याचं काम झालेलं असतं. भूमिका नीट लक्षात घ्या. कृष्ण एकही शब्द बोलत नाही. कृष्णाचं काम झालेलं असतं, युद्ध अटळ, बस एवढ्यासाठीच त्याचा आटापिटा असतो. अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना ही त्याचा दृष्टिकोन.
आणि त्याची पहिली वीट या शकुनीच ठेवलेली आहे. मग पुढं सगळं घडत असतं. नाहीतर त्याच कृष्णाने त्याच शकुनीला सांगितलं असतं की अरे मला माहिती आहे तुला तुझ्या घरच्यांचा बदला घ्यायचा आहे, तू आमच्या बाजूने ये, तू आमच्या बाजूने लढ, तुझा बदला पण पूर्ण होईल आणि तू पण व्यवस्थित राहशील. पण कृष्णाने ते केलं नाही. का? तर मनामध्ये असलेलं विष हे कदाचित पांडवांमध्ये सुद्धा त्यांनी पेरलं असतं. पण म्हणतात ना, सापाला कितीही दूध पाजलं तरी तो विषच ओकतो. आणि कृष्ण हा ती अवस्था होती की सर्व गोष्टींपासून पांडवांना त्याने वाचवून ठेवलं होतं. आणि त्याच्या लक्षात आलं की आता ही युद्धाची अवस्था बरोबर आहे. आणि मग परस्पर युद्धभूमीवरती शकुनीला कळतं ज्ञानाची देवाणघेवाण चालू आहे. हा जो खचलाय, माझं उद्दिष्ट तर काही ढळत नाही ना, म्हणून तो सारखा दुर्योधनाला विचारत असतो, युद्ध बघ चालू का होत नाहीये, युद्ध का चालू होत नाहीये. पण जेव्हा सेनापती जोवर कुठली कृती करत नाही तोपर्यंत कुठलाही व्यक्ती काहीही करू शकत नाही, ही तेव्हा युद्धनीती होती. त्यामुळं ह्या गोष्टी इथं शकुनी कमी पडला. आणि त्याच्या लक्षात आलं की कदाचित हा मन बदलू शकतो ह्या कौरवांचं. त्याला तिथनं माहिती नव्हतं. जो मनुष्य मनाने विकृत असतो, मनाने दूषित असतो, मनाने विष धरून असतो, तो दोन्ही बाजूनी विचार करत असतो, जर आणि तर. आणि त्याला असं वाटत होतं की हा अर्जुनाला बहुतेक सांगतोय की नको जाऊ दे, युद्ध नको करू, आणि माझा हा शेवटची आलेली संधी ही आता गमावली जाते. आणि तो दुर्योधनाला शकुनी सांगतो, खूप वेळ झाला, युद्धभूमीवरती एवढं वेळ जात नाही, शंख फुंकाला सांग. आणि मग तिथं दुर्योधन भीष्माचार्यांकडे येतात आणि सांगतात शंख फुंका, युद्ध सुरू व्हायला पाहिजे, आपण आलोय कशासाठी, यांचं काय बोलणं चाललंय तिकडं ते बघण्यासाठी आलोय. बघा, वेळ एकंदरीत जर म्हटली भगवद्गीतेची 15-20 मिनिटं, पण युद्धभूमीवरचा प्रत्येक क्षण हा महत्वाचा असतो. आणि इथं जेव्हा दुर्योधन भीष्माचार्यांना सांगतो की शंख फुंका, युद्धाची सुरुवात करा, तेव्हा भीष्माचार्य म्हणतात तू मला शिकवू नकोस, सर्व सैन्याची दोरी माझ्या हातात आहे. हे जे संवाद होतो ह्याच्यामध्ये या भगवद्गीतेचं आपण 100% जर विवेचन म्हटलं तर त्यातलं 80% विवेचन भगवंतांनी सांगितलेलं असतं. 20% हा नंतर तो त्याच्यामध्ये त्या फक्त दुर्योधन ते भीष्माचार्य यांच्या संवादामध्ये सांगितलेलं आहे. त्यांचे तिकडं संवाद घडत असतात तोपर्यंत कृष्णाला सगळं गणित बसवायचं असतं. तेवढ्या वेळेमध्येच त्याला सर्व गोष्टी प्राप्त करायच्या असतात. मी तर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, केशवा तू असं फिरून फिरून बोलू नकोस. तुझी प्राप्ती जर या सगळ्या रणभूमीवरच्या प्रत्येकाला जर झाली तर ही युद्धाची वेळ ही येणारच नाही. कारण त्याला कळून चुकेल की जीवन म्हणजे काय आहे. आणि मग भगवंत इथं ते अर्जुन सांगतात की अरे षडविकार जे आहेत ना हे मनुष्याला सोडत नाहीत. जन्मापासून मरणापर्यंत हे सर्व विकार तो पुष्ट करत असतो. हे ते विकार तो सोडत नाही. आणि जेव्हा उत्तर येतं म्हणजे उत्तरार्ध येतो तेव्हा कळतं की आपण ज्याच्यावरती माज करत होतो त्याचा काहीही उपयोग नाही. एखाद्या आपण म्हणतो की ह्या राज्याचा उत्तराधिकारी कोण आहे,
म्हणजे आधी अधिकारी जो होता तसं शासन बघितलं जातं आणि मग उत्तर अधिकारी शोधला जातो. त्याच्या शासनाला अनुषंगाने चालणारा उत्तर अधिकारी, म्हणून त्याला उत्तर अधिकारी म्हणतात. मग भगवंत इथे अर्जुनाला सांगतात, थांब जरा, थोडा वेळ जाऊ दे. ह्यांची मती अजून भ्रष्ट झालेली नाहीये, कारण ह्यांच्यातली अजून अस्वस्थता जागृत झालेली नाहीये. अर्जुना, जेव्हा मनुष्य अस्वस्थ या अवस्थेची परिकोटी अवस्था गाठतो, तेव्हा त्याच्या हातनं चुका घडणं सुरू होतात. आज तू शांत राहा, तू तुझे प्रश्न विचारत राहा, तिकडं लक्ष देऊ नकोस. घटना बघा, दुर्योधन भीष्माचार्यांकडे जातोय, अर्जुन कृष्णाशी बोलतोय, कृष्णाचं दुर्योधनाकडे लक्ष जात आहे, कृष्ण अर्जुनाला सांगतोय तिकडे लक्ष देऊ नकोस, मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष दे. याचा अर्थ अर्जुनाचं कुठेतरी ध्यान भटकलं. हेच सर्वसामान्य जीवनात होतं. साधना करता करता कुठेतरी मन आणि विचार भरकटतात. जेव्हा भगवंत प्रदान करत असतो तेव्हाच मनुष्य काहीतरी चूक करतो. अर्जुन कृष्णाला सांगतो, केशवा, तुझं हे सांगणं जे आहे हे तुला असं वाटत नाही का की सर्वसामान्यांना लक्षात येण्यासारखं नाहीये, सहज सोप्या पद्धतीने हवं. एक असा मार्ग सांग ना की तुझी सहज पटकन प्राप्ती होईल, जशी मला तुझी झाली आहे. इथं अर्जुन कृष्ण एक छोटंसं हास्य करतो, एक दोन ओव्या आहेत त्याच्यावरती, त्या कृष्णाच्या हास्यावरती. अर्जुनाच्या बुद्धीची तो कीवही करतो आणि स्तुतीही करतो, असं त्या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. कीव एवढ्यासाठी करतो की एवढा हुशार असून सुद्धा अजून माझं वाक्य किंवा माझा शब्द सांगणं याच्या लक्षात येत नाहीये. आणि बुद्धिचातुर्य एवढं की किती हा योग्य त्याने दर्शवत आहे की मी अडाणी आहे. लोकांसाठी प्रश्न विचारणारा किती योग्य तऱ्हेने प्रश्न विचारतोय. मग कृष्ण तिथे अर्जुनाला सांगतो, माझ्या जीवनातील जो प्रत्येक भाग आहे हा समाजाला कळणं गरजेचं आहे. मी ज्या भूमिकेतनं प्रत्येकाला ह्या पृथ्वी तलावरती मदत करत असतो, तो प्रत्येक भाग मनुष्यानी अभ्यासला पाहिजे, तेव्हा त्यातला मी त्याला कळेल, पण त्याच्यात मी नसेल. त्याच्यात तो भगवंताची प्राप्ती त्याला होईल. कारण मुख्य उद्देश भगवंत प्राप्तीचा आहे, कृष्ण प्राप्तीचा नाहीये. कृष्णाची प्राप्ती सहज होते, भगवंताची प्राप्ती सहज होत नाही. आणि इथं अर्जुनाला भगवंताची प्राप्ती झालेली आहे, त्याच्यात कृष्ण होताच. इतरांना कृष्णच दिसत होता, पण अर्जुनाला भगवंत दिसत होता. एकाच व्यक्तीची दोन रूप, दोघही समजून घेत होते. भीष्माचार्य नमस्कार करत होते देवस्वरूप, वासुदेव म्हणून, वासुदेव म्हणायचे त्याला. ह्या सगळे अंग म्हणजे सर्व रिपुंनी मनुष्यानी भगवंताकडं पाहिलेला दृष्टिक्षेप आहे की प्रत्येकाला भगवंत कशा कशा पद्धतीने प्राप्त होऊ शकतो ही अवस्था भगवंताने दिलेली आहे. ती पुढे विश्वरूप दर्शनामध्ये आलेली आहे. फक्त मंदिरामध्येच भगवंत नाहीये, तर कुठं कुठं आहे. अक्षर ब्रह्म योगाचा जो उत्तरार्ध आहे हा जर वाचला म्हणजे भगवद्गीतेमध्ये केला तर तो इतका किचकट आहे की काही म्हणजे काही ओव्या किंवा काही त्याचे अर्थ हे कळत नाहीत. भगवंताची ओळखच कळत नाही, कारण सगळ्याचा एकच असतं की फक्त मी सोड. पण मी सोडतोय ह्याच्यात सुद्धा मी आला. तुम्ही एखाद्याला म्हणलात की आजपासून मी सोडून देतोय, म्हणजे त्याच्या बोलण्यात आला ना मीपणा. मग कृती काय पाहिजे, तर संजय सारखी पाहिजे.
जेवढं पाहाल तेवढंच बोलणं. स्वतःच्या मनाचे मनोरे त्याच्यात न उभारणं आणि बाकी भगवंताच्या चरणी सोडून देणं. तो बघेल ना काय करायचं ते. धृतराष्ट्र अस्वस्थ अवस्थेतनं अंध असून फक्त मुलांच्या बाबतीत विचार करत होता. संजय भीतीने आपल्याला केवढं व्यवस्थित बघता येईल हे बघत होता. या अवस्था आहेत. एक घाबरलेली अवस्था बापाची, एक भीतीदायक अवस्था संजयाची. कारण जर मी काही चुकीचं सांगितलं तर हा मारू सुद्धा शकेल मला. पण भीतीदायक अवस्था होती. त्यातून ऐकू येत नाही, दिसतंय सगळं, संवाद नाही. जेवढं पाहिजे तेवढेच. म्हणजे ह्याच्यात सुद्धा गंमत आहे. काही जणांनी भगवद्गीतेचं जे विश्लेषण केलं की काही ठराविक संवादच त्या संजयाला ऐकू आले, सगळे आले नाहीत. म्हणजे ज्यांनी ज्ञानाची वृद्धी होईल, माणसांची प्रगती होईल, तेवढेच संवाद संजयाच्या मुखात टाकलेले आहेत. म्हणजे ही रचना किंवा ही जी व्यासांनी जे रचलेलं आहे हे किती योग्य तऱ्हेने आणि मन लावून आणि विचारपूर्वक रचलेलं आहे. व्यास रचित. सांगताय कोण? भगवंत. रचलंय कोणी? व्यासांनी. सांगितली कोणी? व्यासांनीच सांगितली. 100% तेच शब्द आले का? आपण एखाद्याचं भाषण सगळं ऐकतो, तसंच्या तसं 100% सांगू शकत नाही. शब्दाचा कमी जास्तपणा होतं. पण त्यांनी रचलंय, पण भगवंताने सांगितलंय. पण जे गळलेलं आहे ते सर्वसामान्यांच्या इथं गळलेलं आहे. म्हणजे अर्जुनाच्या ठिकाणी गळलेलं आहे. कारण अर्जुन हा सर्वसामान्यांच्या भूमिकेत आहे. जेवढी विचारधारा आज आपण आकलन करतो, मला परमेश्वर प्राप्ती किती आहे, मला महाराजांची प्राप्ती किती आहे, हे आपण आपल्या विचारधारेने ठरवतो की एवढं महाराजांची एवढी माझ्यावर कृपा आहे. किती पटीत आहे असं समोरच्यांनी विचारलं तर ते आपण सांगता येत नाही. नाही तो म्हणतो खूपच आहे. म्हणजे आज जे मी काय आहे ते महाराजांमुळे. पण किती पटीत म्हटलं तर सांगता यायचं. मग अर्जुनाला जे कळलं ते किती पटीत कळलं सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातनं हे सांगणं अवघड आहे. आणि मग कृष्ण अर्जुनाला त्याच्यामध्ये वेळ पार्था, तुला सांगितलं मी की मी नको, तर तू सांग ना, तू तुझ्यातला मी काढू शकतोस का? कारण हा प्रश्नच इतका फसवा होता की अर्जुनाने सांगितलं असतं माझ्यातला मी काढू शकतो, तर मग तुला लगेच ताबडतोब ते गांडी उचलून लढायलाच पाहिजे. कारण राहिला फक्त वीर, अर्जुन राहिलाच नाही. जिथं भावनाच संपल्या. वीरता जिथं होती तिथंच भावना होत्या, म्हणून हे खांद्यावरचं गळून पडलं. पण जिथं फक्त वीरता असती तर हे भगवद्गीता झालीच नसती. कारण ते डगमगलंच नसतं, अंगात थरकाप झालाच नसता. उद्देशच होता ना. आपल्या माणसानं बघितल्यावर माणसाच्या अंगात आपण म्हणतो, बाहेरचा माणूस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे का? ठीक आहे. हो का? मग आता बरं आहे का? झालं. आपलं कोणी जर त्याच्यामध्ये असेल तर आपल्या मनाचे लगेच ठोके वाढतात, अस्वस्थता आपल्यात निर्माण होते. कारण ते आपलं आहे. म्हणून अर्जुनाचा हातपाय थरथर कापत होते. मग इथं म्हणून या मीच्या अनुषंगाने भगवान श्रीकृष्ण अर्जुन सांगतात, हा मी काढून टाक. कर्म करताना तू मी लावलास तर त्या कर्माचं फळाचा तू हकदार होशील. मी मारतोय बघ, तुला जर त्याच्यामध्ये जर तुला कर्माचं फळ हवं असेल तर तू मी ठेव. पण तुला धर्माची स्थापना करायची असेल तर त्याच्यात मी येता कामा नये. कर्तव्य ठेव. कर्तव्य करतो का? एखाद्या ऑफिसमध्ये एखादी ऑफिसर व्यक्ती असते, जेव्हा काम हे केलं जातं, कोणी केलं? त्यात एक क्लास 1 ऑफिसर होत्या किंवा होते, त्यांनी केलं. तिथं नाव घेतलं जात नाही, ते नंतर. हो का? म्हणजे जर विचारलं तर कोण होत्या ना, तर तेव्हा नाव होतं. पण
जो हुद्दा असतो त्या डिपार्टमेंटला त्या व्यक्तीने ते केलं. तसंच इथं अर्जुनाला कृष्ण सांगताय, मी काढ तुझ्यातला. तो काढलास लगेच उभा राहशील, पण तो आहे तोपर्यंत तुझ्या मनामध्ये इतरत्र सगळीकडे प्रश्न आहे. आणि हे तू कायम लक्षात घेणं गरजेचं आहे. मनुष्य जीवनच असं आहे की जो आपल्या भोवतीच सगळा कोश गुंडाळून ठेवतो. आपण जसं रेशमाचा किडा म्हणतो, तो आपल्या भोवतीच सगळा ती सगळी गुंफण जी आहे ती स्वतःच्या शरीराभोवतीच करतो आणि त्याच रेशमात तो अडकतो. म्हणून मनुष्याने स्वतःमध्ये स्वत अडकून न देता त्यातनं बाहेर पडणं गरजेचं असतं. माझी प्राप्ती हो न हो, मी समोरच्यानं कळो न कळो, तुझ्यातला तू घालव, ही अध्यात्मातली पहिली पायरी आहे. की मी नसणं म्हणजे भगवंताचं असणं. आणि ही अवस्था जेव्हा येईल तेव्हा कृती होणार, योग्यच होणार आहे. अक्षर ब्रह्म योग हा भगवद्गीतेतला तो योग आहे की जो उत्तरार्धाचा दरवाजा उघडतो. कारण पुढं चालू होणारी जी गीता आहे किंवा जी राहिलेली गीतेचे अध्याय आहे ते काय आहे, तर या अवस्थेमध्ये हे दरवाजा बंद अक्षर ब्रह्माचा होताना अर्जुन त्या अवस्थेत पोचलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी मी सोडलेला आहे. आणि मग जेव्हा मनुष्य मी सोडतो तेव्हा भगवंताचं दर्शन होतं. त्याच्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही. म्हणून मी अवस्था ही भगवंत अर्जुनाला कशी सोडवून घेतात किंवा कशी सोडायची आणि अर्जुनाने ती कशी सोडली आणि पुढच्या योगात अर्जुनाला नेलंय त्यांनी. कारण हा योग इथं संपतो, पण हे सोडता सोडता त्याचं कारण तेवढंच आहे की तू विसर आणि फक्त मी सांगतो ते कर. हे कृष्ण सांगतो, भगवंत सांगतात. भगवद कृष्ण सांगत नाहीये, भगवंत सांगतायत. हे मी सांगतोय, कारण त्याच्या वरती पुढे अजून सुप्रीम पॉवरच नाहीये. तू सोड, माझ्यात सामील हो, मग बघ जग कसं दिसतं तुला. आणि मग पुढचे जे अध्याय आहेत हे अर्जुन या भगवंताच्या मध्ये सामील पूर्ण होतो आणि पुढचा योग चालू होतो. आणि जे प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारले की केशवा तुझी सहज प्राप्ती हवी, प्रत्येक मनुष्य मी मिटवू शकत नाही, प्रत्येक मनुष्य लगेच स्वतःचं अस्तित्व नाही हे करू शकत नाही. मनुष्याला स्वतःचं अस्तित्व ठेवून, कारण निर्माण तूच केलंयस, जन्माला तूच घातलंयस. मनुष्यानी स्वतःचं अस्तित्व ठेवून, तुझी प्राप्ती ठेवून जीवनामध्ये कसं यशस्वी होतो हा मार्ग तू सांग. आणि मग भगवंतानी ह्या अक्षर ब्रह्म सांगता सांगता अर्जुनाला तो मार्ग सांगितलेला आहे. ठीक आहे, तू जीवन जगतोयस ना, तो जगताना तुला माझ्यापर्यंत पोचताना काय काय गोष्टी सोडत यायच्या आहेत. त्यातल्या काही आश्रम आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, शास्त्रामध्ये सांगितलेले. बाल, तरुण, वन, हे सगळे जे आश्रम आहेत हे ह्या अवस्था कशा प्राप्त करायच्या. बाल्य अवस्थेत भगवंताचं दर्शन होत नाही, तरुणपणे भगवंताचं दर्शन होतं पण तेवढा एकरूपता नसते. मनुष्य जेव्हा कंटाळलेल्या अवस्थेत जातो तेव्हा त्याला वाटतं की नको, हे सगळं खोटंच आहे, उगाच मी धावपळ करत होतो. ही अवस्था येते तेव्हा त्याच्यामध्ये सांगतो की हे अगोदरच आपण बाजूला व्हायला पाहिजे. म्हणून हा वानप्रस्थाश्रम काढलेला आहे की आधीच बाजूला व्हा, अडकून बसू नका.
म्हणजे अर्जुनाने कृष्णाला विचारलेला प्रश्न पण एक तसा बघितला तो चुकीचा आहे, पण तो भगवंताने त्याला उत्तर दिलं की अवस्था मी निर्माण करून ठेवलेल्या आहेत, त्या अवस्थात प्रत्येक अवस्थात माझी प्राप्ती आहे. घरामध्ये बाळकृष्ण काय आपण कधी विचार करत नाही, मोठा कृष्ण का नाही ठेवत देवामध्ये, बाळकृष्ण का ठेवतो? कारण हा बाळकृष्ण ही अवस्था आहे, रांगती अवस्था आहे. आपल्याला रोजची जाणीव होणं गरजेचं आहे की माझ्या घरामध्ये जो भगवंत आहे हा बाल्य स्वरूपात आहे, स्वच्छ आहे. घरामध्ये जी मुलं आहेत ही स्वच्छ आहेत. ही अवस्था भगवंतांनी स्वतःची तिथं निर्माण करून ठेवलेली आहे. म्हणून तो आपण जो बघतो रांगतानाचा कृष्ण घरामध्ये आहे, हा भगवद्गीतेच्या या अक्षर ब्रह्मयोगाशी निगडीत आहे. तुम्ही उभा कृष्ण ठेवा, उपयोगच नाही होणार, तिथं बाळकृष्णच लागतो, तरच घरामधली अवस्था उत्तम राहते. भगवंताने सांगितलेलं मी तुला सगळं सांगतो, कशा पद्धतीने तुला पुढे यायचं आहे. आणि हा अक्षर ब्रह्मातला शेवटचा टप्पा आहे. तो थोडं किचकट आहे, एकंदरीत थोडक्यात ऐकायला कंटाळवाणे असा हा थोडासा किस्सा आहे. पण अंध वृत्ती, डोळस असून पाहिजे तेवढंच ऐकू येणं, व्यासांची हुशारी, कृष्णाची तयारी आणि अर्जुनाची द्विधा अवस्था, आणि त्याच्याबरोबर कौरवांचं अस्वस्थता, शकुनीची अस्वस्थता. थांबतंय का? या सर्व गोष्टी शेवटच्या 2 ओव्यांमध्ये संपतात. पण त्या 2 ओव्या काय आपण पुढे बघू, आणि मग नंतर पुढचा योग जो भगवद्गीतेमधला उत्तरार्ध म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो आहे भगवद्गीतेचा, की जीवन कसं जगायचं आहे, जीवनामध्ये भगवंत काय आहे, काय सांगतात भगवंत, ते आपण पुढच्या भागापासून पाहू. श्रीराम.